आपल्या वादग्रस्त विधानांनी कायम चर्चेत असणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी महायुती सरकारलाच घरचा आहेर दिलाय। राज्यातील पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभं करत अप्रत्यक्षपणे त्यांनी गृह खातं सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनाच लक्ष केलंय। महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम खातं जगात कुठंही नाही। पोलिसांनी छाप्यात 50 लाख पकडले तरी 50,000 रुपयेच दाखवतात, असं विधान गायकवाडांनी केलं। त्यांच्या या विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तीव्र नाराजी व्यक्त करत थेट संजय गायकवाड यांच्यावर ॲक्शन घेण्याचा इशारा दिलाय। जे लोक विजा घेऊन या ठिकाणी आलेले आहेत त्यांची सगळी माहिती ही राज्य सरकारकडे उपलब्ध आहे। त्यांचं आयडेंटिफिकेशन झालेलं आहे, त्यांना नोटिसेस दिलेल्या आहेत आणि त्यांना परत पाठवण्याची व्यवस्था झालेली आहे। ते सगळे परत जात आहेत। कोणी जर अवैधरित्या आला असेल तर त्यालाही शोधण्याची प्रक्रिया आपली निरंतर चालू असते। पण साधारणपणे ज्या प्रमाणात अवैध बांगलादेशी आपल्याला सापडतात त्या प्रमाणात अवैध पाकिस्तानी हे सापडत नाहीत। त्याच्यामुळे आता पहिला जोर हा आपला जे लोक या ठिकाणी विजा घेऊन आलेले आहेत त्यांना सगळ्यांना 48 तासात बाहेर काढायचं आहे। त्याच्यावर पोलीस नीट काम करत आहेत। सर, एक जो बरेच इश्यूज सुद्धा येत आहेत त्याच्यामध्ये काही हॉस्पिटलायझेशनसाठी आलेल्या फॅमिलीज आहेत, मेडिकेशनसाठी। एक फॅमिली आहे ज्यांची 2 मुलं हार्ट डिसीजने त्रस्त आहेत, त्यांनी फार रिक्वेस्ट केली आहे स्टेटला। पॉलिसीचा विषय पण अशा केसेसमध्ये बघा असं आहे की या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारचा नाही, तो केंद्र सरकारचा अधिकार आहे। पण त्याचवेळी जसं इथे आपण अशा प्रकारे सगळ्यांना बाहेर जायला सांगितलं आहे तसंच पाकिस्तानात देखील त्यांनी तेच केलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, मानवतेच्या दृष्टिकोनातनं कोणाच्याबद्दल काय सिंपती असेल ती असतेच आपली, पण शेवटी जेव्हा देशाच्या सुरक्षिततेचा आणि देशाच्या अस्मितेचा विषय येतो त्यावेळी काही कडक निर्णय देखील घ्यावे लागतात। खरं म्हणजे पाकिस्तानच्या सरकारला हे समजलं पाहिजे की त्यांची निर्भरता भारतावर आहे आणि ज्या प्रकारे आतंकवादाला ते समर्थन देतात, मानवतेचा एक प्रकारे जे ते खून करतात, मला असं वाटतं आज जगातला कुठलाही देश पाकिस्तानसोबत उघडपणे उभा राहू शकत नाही। ही पाकिस्तानची परिस्थिती। पाकिस्तानच्या मंत्र्यांनी पंतप्रधानांना शिवीगाळ केली, ते उघडपणे धमकी देतात की आमच्याकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहे। खायला पैसे नाही, कशाचा न्यूक्लिअर बॉम्ब सांगतात? खायला पैसे नाही, त्यांच्याकडे भुके मरून राहिले लोक, काय त्यांची अवस्था न्यूक्लिअर बॉम्ब सांगून राहिले? सर, बावनकुळे साहेब असं म्हटले की तुम्ही 2040 पर्यंत मुख्यमंत्री राहाल, इथून पुढे शुभेच्छा दिल्यात तुम्हाला। बावनकुळे साहेबांच्या जर बस चालला तर ते 100 वर्ष मला ठेवतील, पण त्या त्यांच्या त्याच्यावर 2080 पर्यंत राहू देत, आमच्या शुभेच्छा आहेत। पण त्यांच्या शुभेच्छा यातला फक्त मतितार्थ आपण समजून घ्या की या शुभेच्छा आहेत, माझ्या चांगल्या करताच्या शुभेच्छा आहेत। बाकी राजकारणामध्ये रोल बदलत असतात, ते बदललेही पाहिजेत, कोणी फार दीर्घकाळ राहत नाही। त्याच्यामुळे जेव्हा माझा रोल बदलायचा तेव्हा तो बदलेल। सर, संजय गायकवाड आणखी एक वक्तव्य केलं, तुमच्या खात्याशी संबंधित आहेत, पोलीस आहेत, ते जर नीट राहिले तर काहीच होऊ शकत नाही। त्यांनी शिवी वापरली आहे। खरं पोलिसांनी रामपुरी सोडून दिली पाहिजे, राज्य स्वतःसारखं सरळ होईल का? मला असं वाटतं की पोलिसांच्याबद्दल असं बोलणं योग्य नाही आहे आणि मी स्वतः शिंदे साहेबांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या, हे असं चालणार नाही, हे योग्य नाही आणि वारंवार जर ते असं बोलत असतील तर त्याच्यावर ॲक्शन घेतली जाईल। पीडित आज तुम्ही पहलगाम हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पडले ते दोन्ही गणगोटे आणि जगदाळे कुटुंबियांची भेट घेतली, काय बोलणं झालं तुमचं? फार काळ तुम्हाला तुमच्याकडेही शब्द नव्हते, कुणाला दाखवले आणि अत्यंत हृदयद्रावक प्रसंग आहेत। अतिशय भावूक अशा प्रकारचा हा प्रसंग होता। खरं म्हणजे सगळेच निशब्द होते आणि विशेषतः आसावरी जगदाळे यांनी ज्या प्रकारे तिथलं वर्णन केलं, कारण त्या स्वतः त्या ठिकाणी होत्या, ते ऐकून अक्षरशः कोणाचंही मन हेलावून जाईल आणि कोणाचं रक्त पेटेल अशा प्रकारचं ते वर्णन त्या ठिकाणी होतं। खरं म्हणजे गणबोटे आणि जगदाळे या परिवारासोबत जे काही झालं आहे ते अनाकलनीय अशा प्रकारचं आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्या अनुभव त्यांचं ऐकल्यानंतर आतंकवादाशी लढण्याचा जो आपला निर्धार आहे तो अजून मजबूत झालेला आहे।
सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.